काख काळी असेल, अंडरआर्म्स डार्क असतील तर त्याची कारणे, त्यावरील उपाय, कोणते प्रोडक्ट उपलब्ध आहे किंवा काही घरगुती उपाय आहेत का, याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी नयन धावडे आणि मी आठवड्याच्या गुरुवारी तुमच्यासाठी फॅशन रिलेटेड, लाईफस्टाईल, मेकअप रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठीची छोटीशी गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, आता जर तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही बारीक असाल परंतु अत्यंत टाईट कपडे घालणे, म्हणजे उदाहरणार्थ टाईट ब्लाऊज, टाईट टॉप किंवा टी शर्ट एखादी, असं जर घट्ट प्रमाणात खूप टाईट तुम्ही घालत असाल तर आपल्याला भरपूर घाम येतो आणि त्यामुळे तो घाम एकाच जागी राहिल्यामुळे तिथून दुर्गंधी तर येतेच, परंतु एकाच जागी तो घाम राहिल्यामुळे आपली काख काळी होण्यास सुरुवात होते. नंबर 2, तर आता जर एखाद्या तुम्हाला इंटरनल प्रॉब्लेम असेल किंवा कशाची ॲलर्जी झाली असेल किंवा स्तनाच्या या भागात काही प्रॉब्लेम झाले असतील किंवा शोल्डरला काही इजा झाली असेल किंवा काहीही तुमच्या आंतरिक भागात किंवा काहीही प्रमाणात ॲलर्जी तुम्हाला असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या काखेमध्ये काळवटपणा येऊ शकतो. नंबर 3, आता एखादा इंटरनल प्रॉब्लेम किंवा एखादी मेडिकल प्रॉब्लेम, म्हणजे जर तुमच्या शरीरातलं इन्सुलिन खूप जास्त वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे तर याचा संपूर्ण जो इफेक्ट होतो तो आपल्या पूर्ण शरीरावर होतो आणि बऱ्याचदा आपल्याला ते कळतसुद्धा नाही. परंतु जेव्हा अशा प्रकारचे बदल आपल्यात होतात ते ठराविक भागात दिसतात. आता जसं की कपाळाचा हा भाग खूप, इथली स्किन जाड झालेली असते, काळवटलेली असते, किंवा मानेचा हा एरिया खूप, ती स्किन अशी जाड आणि काळवटलेली झाली असते. पुरुषांमध्ये हे प्रमाण खूप जास्त असतं किंवा महिला असतील, स्त्रिया असतील तर स्तनाचा हा एरिया म्हणजे ब्रेस्टच्या आतील एरिया यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा ती जागा, तो भाग खूप थोडासा काळवटलेला जाणवतो आणि आपली काख यामध्ये सुद्धा काळवटपणा येतो किंवा हा लिप्सचा हा एरिया, इथे सुद्धा पॅचेस येतात. अशा बऱ्याच भागात हे जे काय इफेक्ट असतो किंवा जाणून येतो, दिसून येतो. म्हणजे अशा भागांमध्ये याचे इफेक्ट आढळून येतात. नंबर 4, आता वर्षानुवर्ष करत येणारं हॉट वॅक्स. त्यामुळे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगते की तुमच्या स्किन टाईप पहिले ओळखा, त्याला काय सूट होतं पहिले हे जाणून घ्या आणि त्यानंतरच अशा गोष्टी करायला सुरुवात कर. कारण जेव्हा एखादं गरम वॅक्स आपल्या या भागात लावलं जातं, एकतर ही जागा खूप जास्त सेन्सिटिव्ह असते, नरम असते, त्यामुळे त्या पट्ट्या जोरात खेचल्या जातात, त्यामुळे ती ताणलं जातं, ती स्किन इरिटेट होते, खूप सेन्सिटिव्ह होते आणि त्यामुळेच अशा प्रकारचे काळे काख, अशा भाग किंवा तो भागच काळा येण्यास सुरुवात होते. नंबर 5, आता कोणत्याही ब्रँडचे, कोणत्याही कंपनीचे ते हेअर रिमूव्हल क्रीम यूज करणे, ह्याचा मला अत्यंत राग येतो. खूप विरोध असतो माझा या गोष्टीवरती, कारण की त्यामध्ये खूप जास्त केमिकल असतं. आपण काय करतो, ते हेअर रिमूव्हलचं क्रीम असतो, तो पूर्ण या भागात लावतो, 10-15 मिनटं आपल्याला थांबावं लागतं आणि त्यानंतर ते पुसून काढावं लागतं. आपले केस साधारणतः ते जळले जातात, परंतु त्याच्यात किती केमिकल असतं किंवा ते गोष्टच योग्य नसते आणि आपण तेच वर्षानुवर्ष करत असतो. त्यामुळे त्याचा पूर्ण इफेक्ट हा आपल्या काखेवरतीच होतो. कारण की म्हणजे ती जाहिरातमध्ये खूप छानपणे दाखवलं जातं, पण माझ्यावर विश्वास ठेवा, असं काहीही होत नसतं, ते चांगलंसुद्धा नसतं. त्यामुळे सर्वात पहिले हे गोष्ट तरी बंद करा. नंबर 6, आता खूप चीप ब्रँडचे किंवा चीप रस्त्यावरचे डिओड्रंटचा वापर करणे. मला मान्य आहे आपल्याकडे पैसे नसतात, ते स्वस्त असतं, ती बॉटल खूप दिसायला छान असते, त्यामुळे त्याचे उपयोग पण खूप छानपणे सांगितले जातात आणि आपण ते टेम्पटिंग वाटते आपल्याला आणि आपण ते यूज करतो, मान्य आहे. परंतु त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल असतं आणि बऱ्याचदा आपल्याला जाणवलं असेल की आपण काय करतो, त्याला इथे छान असं स्प्रे करतो, परंतु तुम्हाला बऱ्याचदा जाणवलं असेल की ते लावल्यानंतर तुम्हाला एक तर जळल्यासारखं फील होतं किंवा काख काळी होते.
हे त्याच गोष्टीमुळे होते, कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणात अल्कोहोल असतं. त्यामुळे सर्वात पहिले असे डिओड्रंट वापरणं बंद करा. तर आता हे सर्व झाली कारणे की कशा कशाने आपली काळी होते किंवा आपण कोणत्या गोष्टी चुकीच्या करतो ज्याने हे परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या काखेवरती होतात. आणि आता आपण बघूया यावरील उपाय. सर्वात पहिले टाईट कपडे घालणं बंद करा. एकदम छान नॅचरल फॅब्रिक असलेले, कॉटनमध्ये असलेले कपडे घालायला सुरुवात करा. थोडीशी लूज फिटिंग असू द्या. एक तर त्याने खूप छान फील होतं आणि जो घाम एका जागी साचल्यामुळे हे जे इफेक्ट आपल्या शरीरावरती झाले आहे ते होणार नाही. छान प्रकारे तुमच्या मापाचे थोडेसे लूज फिटिंगचे कपडे शिवा, ब्लाऊज शिवा आणि ते घालायला सुरुवात करा. नंबर 8, आता वर्षानुवर्ष किंवा मेडिकल कंडिशनमुळे तुम्हाला जर हा प्रॉब्लेम येत असेल तर यावर आपण काय उपाय करू शकतो. परंतु खूप आधीपासून आपल्याला हा समज असतो की घासल्याने काळवटपणा जातो, परंतु असं काही होत नसतं. घासल्याने काहीही काळवटपणा जात नाही. त्यामुळे ते जे स्क्रब एक्सप्लोएटर असतात त्याने काही होत नाही आणि ते इतक्या नरम जागी तर ते यूजसुद्धा करायचे नसतात. तर अशा जागी तुम्ही सौम्य असलेली साबण शक्यतो किंवा बॉडी वॉश, आता इथे मी तुम्हाला खूप छान बॉडी वॉश सजेस्ट करत आहे. चित्रामध्ये तुम्हाला दिसतसुद्धा असेल. खूप छान बॉडी वॉश आहे. इतकी मोठी बॉटल साधारण मी 4 महिने यूज करत आली आहे. एकतर बॉडी वॉशने आपली जी बॉडीची pH लेवल असते ती बॅलन्स होते. यात सौम्य इन्ग्रेडियंट आहे. खूप छान सुगंध आहे, त्यामुळे जो सुगंधीपणा येणार आहे तो पण तुम्हाला खूप छान वाटेल. आणि अशा प्रकारच्या बॉडी वॉशचा वापर करायला सुरुवात करा, स्क्रबचा नाही. नंबर 9, तर आता तुम्ही एकतर रिका वॅक्स करू शकता किंवा जर तुमच्याकडे थोडंसं बजेट जास्त असेल, वेळ असेल, तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता. म्हणजे लेझरने जे हेअर रिमूव्ह केले जाते ते करू शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, थोडंसं महाग आहे परंतु याने खूप परिणाम होतो. म्हणजे काळी होण्याचा तर प्रश्नसुद्धा नाही आहे. घामच येत नाही, केसच राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या थोड्याशा महाग गोष्टीमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही लेझर ट्रीटमेंटसुद्धा करू शकता. नंबर 10, आता ते चीप डिओड्रंट न वापरता तुम्ही छान ब्रँडचं, आता मी केमिस्टॅट प्लेचं तुम्हाला सांगते आहे, रोल ऑन वापरू शकता. एकतर यामध्ये अल्कोहोल नाही, याचा स्वतःचा सुगंध आहे, यामध्ये एएचए आणि व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे तो काळवटपणा घालायला खूप जास्त मदत करतं आणि कमी प्राईजमध्ये आहे, खूप महागसुद्धा नाही आहे. त्यामुळे छान आंघोळीनंतर छान आपल्या काखेवरती याला फिरवायचं, मॉइश्चरायझर लावायचं. त्यामुळे एकतर यांनी काय होणार, तुमचा काळवटपणा जाणार आणि त्या भागाचा बॉडी ऑर्डर कमी करायला हे मदत करेल. त्यामुळे सुगंधसुद्धा चांगला येईल, कारण की घाम हा शोषून घेईल आणि खूप छान सुगंधसुद्धा येईल. नंबर 11, आता ग्लायकोलिक ॲसिड हे वरदान आहे. म्हणजे सर्व ॲसिड वाईट नसतात. तर ग्लायकोलिक ॲसिड हे काळवटपणा घालवण्यासाठी खूप जास्त इफेक्टफुल आहे. म्हणजे तुम्ही ग्लायकोलिक ॲसिड टोनर वापरू शकता. छान कॉटन पॅडमध्ये घ्यायचं, तो भाग पूर्ण स्वच्छ धुवून काढायचा किंवा फक्त काखेला नाही, जिथे जिथे तुम्हाला काळवटपणा जाणवेल तिथे तिथे तुम्ही यूज करू शकता. किंवा ग्लायकोलिक ॲसिड GS6 नावाचे क्रीम येतं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. याला रात्री झोपेच्या आधी तुम्हाला छान थोड्या अमाऊंटमध्ये घेऊन यांनी मसाज करायची काखेला आणि झोपायचं. आंघोळीनंतर तुम्ही केमिस्टॅट प्लेचा रोल ऑन वापरायचा. दोघांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. काळवटपणा जाईल, सुगंधसुद्धा येईल. त्यामुळे अशा छोट्या छोट्या प्रोडक्टने तुम्ही तो काळवटपणा घालवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे टोनर किंवा हे क्रीम कोणत्याही प्रकारचं इरिटेशन, सेन्सिटिव्हपणा आणत नाही. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही याच्या आधी पॅच टेस्ट करू शकता. आता ती कशी करायची, या भागाला, अगदी कानाच्या या भागाला हा भाग खूप सेन्सिटिव्ह असतो. थोडंसं इथे लावायचं. 48 तासाचा वेळ असतो, म्हणजे रात्री लावायचं, सकाळी धुवून काढायचं. आणि जर दिवसभर तुम्हाला काही लालसरपणा, डागं किंवा फोडं आले नसतील म्हणजे ती गोष्ट तुम्हाला सूट होती आहे, मग तुम्ही अशा प्रकारच्या टोनरचा किंवा क्रीमचा वापर करू शकता आणि तो काळवटपणाही घालवू शकता. नंबर
12. आता असा कोणता घरगुती उपाय आहे? तर साधारणतः एका वाटीमध्ये 2-3 चम्मच तुम्हाला दही घ्यायचं आहे. त्यामध्ये चांगल्या क्वालिटीची हळद, म्हणजे ते आपल्या तिखट मिठाच्या डब्यातली नाही, एकदम ऑर्गॅनिक हळद त्यात चिमूटभर टाकायची. ते मिक्स करायचं आणि तुमच्या काखेवरती लावायचं. 15 मिनिट राहू द्यायचं. त्यानंतर छान मसाज करता करता त्याला पुसून काढायचं. याने सुद्धा खूप छान इफेक्टफुली मदत होते काळवटपणा जायला. कारण की हळदमध्ये सुद्धा तितकी गुणकारक हळद असते आपली, की आपल्याला तो काळवटपणा घालायला खूप मदत करते. त्यामुळे असे घरगुती उपाय तुम्ही करू शकता. याने सुद्धा काळवटपणा जातो, परंतु घरगुती उपाय त्याचा रिझल्ट दिसायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे हे सुद्धा करा आणि काही प्रोडक्ट मी जे तुम्हाला सजेस्ट केले आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे या 12 टिप्सनी यांची कारणे, यांचे उपाय, घरगुती उपाय ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही तुमचा वर्षानुवर्ष येणारा काळवटपणा घालू शकता, काख स्वच्छ करू शकता. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.